आपण व्यंकटेश्वर अय्यर यांचा दी कॉल ऑफ द सॉईल हा लेसन पाहत आहोत. पाठीमागच्या तासाला आपण पाहिलेलं आहे की कशा पद्धतीनं व्यंकटेश्वर अय्यर यांनी देशीवानाला प्राधान्य दिले. कशाला प्राधान्य दिले? देशीवानाला प्राधान्य दिले. बरोबर आहे. मी तुम्हाला एक लिंक पाहायला सांगितली होती यूट्यूबवरती. पोपरे, राहीबाई पोपेरे असं त्यांचं नाव. त्यांनी काय डेव्हलप केलं होतं रे? पाहिजे असेल तुम्ही तर तुम्हाला ती माहिती मिळाली असेल. काय डेव्हलप केलं होतं त्यांनी? सीड बँक. काय डेव्हलप केले? सीड बँक. आणि ते सगळे जे सीड बँक आहे त्या सीड बँकेमध्ये जवळजवळ मला वाटते त्याच्यामध्ये अशी माहिती आहे की 54 प्रकारचे बिये आहेत. किती प्रकारच्या? 54 पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, तृणधान्य असे एकूण किती बिया आहेत? 54 आहेत. आणि हे सगळे कसे आहेत रे? देशी आहेत. हे सगळे देशी आहेत. आणि फक्त देशी आहेत असं नाही तर ते प्रचलित आहेत. कसे आहेत? प्रचलित. लक्षात म्हणजे पुरातन काळापासून ते काय केले जातात? वापरले जातात. आता मिळण्यास काय ते सहसा उपलब्ध नाही. त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता माहिती आहे का? या बिया त्या आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना काय करतात? देतात, विकत देतात. आणि परंतु एका अटीवरती त्या बिया दिल्या जातात की तुम्हाला त्या बिया जर समजा अर्धा किलो दिल्या तर तुम्ही इन रिटर्न त्यांना परत किती किती किलो बिया द्यायचे आहेत? 2 किलो बिया द्यायचे. किती किलो बिया द्यायचे आहेत? 2 किलो. कशासाठी हे त्यांनी केलं आहे? कारण त्या बियाच्या वापरामध्ये काय झालं पाहिजे? वाढ झाली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना त्या बियांचा काय भेटला पाहिजे? लाभ भेटला पाहिजे. ते एकट्याच सगळ्या प्रकारच्या बियाणांचा विकास करू शकत नाहीत. ते पेरून परत त्याच्या बिया पकडणं, ते परत ते डेव्हलप करणं, यासाठी त्यांनी त्या सीड बँकेच्या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी, मला थोडक्यात गोरगरिबांसाठी म्हणण्यापेक्षा कोणासाठी? शेतकऱ्यांसाठी त्या बियाणांचं वाण टिकून राहिलं पाहिजे येणाऱ्या भविष्य काळामध्ये. त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे? त्याचं त्यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती होती त्यांनी सांगितलेली? सांगा बरं. त्यांना का सुचली ही कल्पना? कोणी कोणी पाहिला तो व्हिडिओ? व्हिडिओ कोणी कोणी पाहिला? कोणीच नाही पाहिला. 1 2 3 मुलींमध्ये पहा एक महिला राहीबाई पोपरे. तिला कोणत्या अवॉर्ड, त्यांना कोणत्या अवॉर्डाने सन्मानित केलं? पद्मश्री अवॉर्ड भेटला त्यांना. कोणता अवॉर्ड भेटलाय? पद्मश्री अवॉर्ड भेटलाय. शिक्षण किती आहे त्यांचं? किती? 4थी. किती आहे? 4थी. तुम्ही कोणत्या वर्गात शिकताय? मुलींना विचारतोय. तुम्ही कोणत्या वर्गात शिकताय? 11वी सायन्स, 11वी कॉमर्स. आणि 4थी पास किंवा नापास विद्यार्थीला किंवा महिलेला पद्मश्री अवॉर्ड मिळतो. आणि ती 11वी सायन्सच्या विद्यार्थीला पावसुद्धा वाटत नाही. किती मोठं दुर्दैव आहे आपल्या भारतात. हां. आणि ही उद्या काय करा माहिती का? ॲग्रीला ॲडमिशन मिळतं मांडत बसणार. पप्पाला म्हणा डोनेशन भरा माझं, मला मार्क कमी भेटलेत, क्रॉपला मला मार्क कमी भेटलेत, बी ग्रुपला नेटला मला मार्क कमी भेटलेत, किंवा सीईटीला मार्क कमी भेटलेत. सीईटीचं तुमचं ॲग्रीचं ॲडमिशन होतं. बरोबर आहे का? तुम्ही पण त्याच पडलेत ना आलाय आहे की नाही? तुम्हाला साधा व्हिडिओ पाहता आला नाही. किती माहिती आहे? ज्यांनी पाहिला आहे, कोणी कोणी पाहिला? उठून उभा राहा जरा. तुम्ही तिघांनी पाहिला ना? उठून उभा राहा जरा. पाहिले? किती उपयुक्त माहिती आहे त्यामध्ये? तू पाहिलाय? किती उपयुक्त माहिती आहे त्यामध्ये? आहे का नाही? उद्या जर समजा तुम्ही सर्कल ऑफिसर म्हणून तुमची किंवा तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाली. काय म्हणून निवड झाली? तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाली. तुमच्या तालुका पातळीवर हा विषय तुम्ही राबवू शकत नाही का? राबवू शकता नाही? आहे का तुम्हाला काय बेसिक नॉलेज? काय कन्सेप्ट आहे किती जाणून घेण्याचा प्रयत्न केला? एवढ्या तन्मयतेनं सांगितलं, एवढं आठवून सांगितलं मी ते सगळं. त्यानंतर मी घरी गेलो, सर्च केलं. हां. फक्त तुम्हाला काय टाकायचं? राहीबाई पोपेरे एवढं टाकायचं आहे यूट्यूबला. तुम्हाला सगळे त्यांचे 2 3 4 व्हिडिओ जे आहेत वळीने खाली घेतात. आणि तेवढंच तुम्हाला पाहता आलं नाही. असं खाली ते आपले विजेता आहेत का नाही? त्यांच्याकडं कृषी खातं होतं. कोणतं खातं होतं? कृषी खातं. आणि मग BSc ॲग्री झालेली मुलं मग एकदा एका कार्यक्रमाला ते
पुणे जिल्ह्यामध्ये का वाशिम जिल्ह्यामध्ये कुठेतरी कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाला गेले आणि तो कार्यक्रम असा शेतकी महाविद्यालय आहे का ॲग्री कॉलेज त्या संदर्भातला तो कार्यक्रम होता. आणि मग त्या ठिकाणी असं दिसून आलं की शेतकी महाविद्यालयामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी डिग्री मिळवलेली आहे त्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज नसतं, काय थिओरिटिकल आहे सगळं. हा रोग आल्यानंतर हे औषध फवारावं, मातीची सुपीकता कशी राखावी, कोणत्या सीझनला कोणती पिकं घ्यावीत, कोणत्या पिकांच्या वाणाचे कोणते प्रकार, हे सगळं कसलं नॉलेज झालं, थिओरिटिकल पुस्तकामधून शिकवलेलं. पण ज्यावेळेस तुम्ही शेतामध्ये जाता त्यावेळेस इथं सांगितलेलं आणि तिथं इम्प्लिमेंटेशन काय होतं याच्यात बराच फरक आहे. याच्यात काय आहे बराचसा फरक आहे. मग त्यांनी एक स्कीम राबवली, त्यांनी एक योजना आणली ॲग्रिकॉसाठी. आणि ती योजना काय होती, तर ती योजना अशा पद्धतीने होती की 4 वर्षाची डिग्री होती का त्यातले 3.5 वर्ष थेरॉटिकल स्टडी करायचा. काय करायचं आता 3.5 वर्ष सुरू शिकवण आहे. त्यातले 3.5 वर्ष काय करायचं, थेरॉटिकल स्टडी करायचा. आणि शेवटचे जे 6 महिने राहिलेत का ते एखाद्या गावामध्ये जाऊन तुम्ही रावी या प्रोजेक्ट सबमिट करायचा. कशाचा प्रोजेक्ट सबमिट करायचा, रावी, त्याचा काही लॉंग फॉर्म आहे. त्याच्या अंतर्गत म्हणजे त्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाच्या बांधावरती शेतकऱ्यांचं जायचं 6 महिने, शेतातल्या पिकांची पाहणी करायची आणि काय डिफॉल्ट आहेत, काय कमतरता आहेत, काय चांगल्या बाबी आहेत, काय वाईट बाबी आहेत, नक्की दोष कशात आहेत, कोणत्या गोष्टींचे फायदे होतात शेतकऱ्यांना, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज त्यानं काय करायचं त्यातून घ्यायचं. आणि त्याचा प्रोजेक्ट तयार करून त्यानं परत कोणाला सबमिट करायचा, तो महाविद्यालयाला सबमिट करायचा. आणि मग त्याच्यावरती त्याला शेवटच्या वर्षाची काय केली जातात गुणधर्म होते. तो कंप्लीट केल्याशिवाय तुम्हाला डिग्री भेटत नाही. हा प्रोजेक्ट त्यांनी त्यावेळेस आला, अतिशय उपयोगी, जेणेकरून तेवढं तरी नॉलेज भेटायला लागलं विद्यार्थ्यांना. नंतर अगोदर कृषी महाविद्यालयातून डिग्री प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना अजिबात सुद्धा प्रॅक्टिकल नॉलेज नसायचं. कसलं नॉलेज नसायचं, प्रॅक्टिकल नॉलेज नसायचं. ठीक आहे, लेट्स कंटिन्यू. कुठं होतो आपण, पान नंबर 28 होतो. ज्यांनी पाहिला नाही व्हिडिओ तो पाहून घ्या. एक अशिक्षित महिला जिच्या कुटुंबावरती नातवंडाची काळजी तिला वाटू लागली म्हणून त्या महिलेनं काय केलं, देशी वाणाकडे काय केला, उत्पादनाचा कल वाढवला, स्वतः नातवंडाची काळजी वाटू लागल्यानंतर. ठीक आहे, खूप सुंदर व्हिडिओ पहा पुढं. मला वाटतं पान नंबर 28 वरती आपण पॅसेज नंबर 3 खालून, आय डिसाइडेड टू गिव्ह इट वन लास्ट ट्राय अँड स्पोक टू बबन्स फादर अँड सम अदर एल्डर्स. त्याच्या अगोदर लास्ट पॅसेजमधल्या 4थ्या पॅसेजमधल्या खालून 4था पॅसेज त्यात शेवटची सेंटेन्स पाहतोपर्यंत मला लिंक होणार नाही. माय रेग्युलर विजिट्स टू द विलेजेस अराउंड सर्चिंग फॉर गुड ट्रॅडिशनल व्हरायटी. मग आजूबाजूच्या खेड्यामध्ये लेखकाने बऱ्याचशा रेग्युलर व्हिजिट्स केल्या. कशासाठी केल्या, फॉर अ गुड ट्रॅडिशनल व्हरायटी, एक चांगली पारंपरिक अशी व्हरायटी तांदळाची शोधण्यासाठी त्याने काय केल्या, आजूबाजूच्या खेड्यामध्ये चक्रा मारल्या. ऑल्सो डिड नॉट येल एनी रिझल्ट्स, पण त्याला काही परिणाम भेटला नाही. म्हणजे त्याला चांगली व्हरायटी भेटली का तांदळाची, नाही भेटली. अँड वी वेअर ऑलमोस्ट गिव्हिंग अप होप, आणि त्यांनी जवळजवळ आशा काय केल्या होत्या, सोडून दिल्या होत्या की आपल्याला एक पारंपरिक असणार आहे. त्यात त्यांनी तो जो व्हिडिओ आहे का त्यामध्ये त्यांनी 4-5 तांदळाच्या व्हरायटी सांगितल्यात बघा, वारगणी, सुरली, अशा एक 4-5 व्हरायटी सांगितल्यात. आता त्या अस्तित्वात नाहीत. तुम्ही मार्केटमध्ये जर गेला, तुम्ही जर वारगणी तांदूळ जर मागितला तर तुम्हाला तो भेटत नाही, लक्षात घ्या. लक्षात, तो त्यात भेटतो, समजतंय का. तसं लेखक अशा ट्रॅडिशनल तांदळाच्या व्हरायटीच्या शोधामध्ये गेला होता. तो तांदूळ शोध होता पण त्याला त्यामध्ये यश आलं नाही. त्यांना अपेक्षा सोडून दिल्या होत्या. आय डिसाइडेड टू गिव्ह इट वन लास्ट ट्राय, आणि मग त्यानं निर्णय घेतला की आता आपण शेवटचा एक लास्ट ट्राय करून पाहायचा, शेवटचा प्रयत्न करून पाहायचा. अँड स्पोक टू बबन्स फादर, आणि मग त्यानं कोणाशी चर्चा केली, बबनच्या वडिलांशी. बबन हा त्या गावातील ग्रामस्थ आहे. अँड सम अदर एल्डर्स, आणि त्याचबरोबर इतर काही गावातील वयस्क लोक, म्हातारे लोक, जाणते लोक, यांच्याशी काय केली, लेखकाने चर्चा केली. आफ्टर मेनी मिनिंगफुल कन्व्हर्सेशन्स, बऱ्याचशा अर्थपूर्ण हा शब्द मुद्दाम वापरला गेला. म्हणजे त्यांच्याबरोबर जी कन्व्हर्सेशन झालं, डिस्कशन झालं, चर्चा झाली, ती कशी होती, अर्थपूर्ण चर्चा होती. म्हणजे त्या बी बियाण्याच्या संदर्भात तो त्यांच्याशी जो बोलला त्यातून त्याला काहीतरी माहिती भेटली.
आणि ती माहिती कशी त्याला उपयोगी होती. म्हणून तो म्हणतोय की मिनिंगफुल कन्व्हर्सेशन दे मेन्शन द नेम ऑफ कासबाई. त्यांनी एका तांदळाच्या व्हरायटीचा उच्चार केला होता आणि त्या तांदळाच्या व्हरायटीचं नाव काय होतं? कासबाई. काय नाव त्याचं? कासबाई. ही एक तांदळाची व्हरायटी आहे आणि त्या सगळ्यांच्या चर्चेतून या व्हरायटीचा काय झाला होता? उल्लेख आलेला होता. Kasbai is a traditional long grain rice variety which has a distinct aroma though much milder than basmati. Kasbai is a traditional long grain rice. Kasbai हा कसला राईस आहे? ट्रॅडिशनल पारंपरिक तांदूळ आहे तो. लॉंग ग्रेन लांब आहे तो. आकाराला कसा येतो तो? लांब येतो. व्हरायटी विच हॅज अ डिस्टिंक्ट अरोमा ज्याचा सुगंध खूप दरवळतो. एकमेव असा आहे, वेगळा आहे इतरांपेक्षा. अरोमा म्हणजे काय? सुगंध. अरोमा म्हणजे काय? सुगंध. दो मच माइल्डर दॅन बासमती. तो बासमतीपेक्षा अधिक माइल्डर आहे. माइल्ड म्हणजे कसा? सौम्य. माइल्ड म्हणजे कसा? सौम्य. म्हणजे त्याचा वास जो आहे तो अतिशय सौम्य आहे आणि अधिक काळापर्यंत काय होतो? दरवळत राहतो. इट इज अ लॉंग ड्युरेशन क्रॉप. हे कसलं पीक आहे? लॉंग ड्युरेशन. कसलं पीक आहे? लॉंग ड्युरेशन म्हणजे कसलं? तुम्हाला मी कांद्याचे प्रकार सांगितले पिकाचे, बरोबर आहे? कांद्याचे प्रकार कोणकोणते होते? 2. एक थोडक्यात घेतली जाणारी पिकं म्हणजे 3 महिने कांदा, 3 महिन्याचा कांदा. आणि दुसरा कोणता? 5 महिन्यांचा कांदा. तसं हा कसल्या प्रकारचा होता तांदूळ? जास्त कालावधी लागणार. उत्पन्नास कसा कालावधी लागणारा? जास्त कालावधी लागणार. त्या प्रकारचा हा तांदूळ होता. अँड मोस्ट ऑफ द ओल्डर पीपल रिमेंबर ग्रोविंग इट इयर्स ॲगो. आणि बऱ्याचशा जुन्या लोकांना असं आठवतंय, मोस्ट ऑफ द ओल्डर पीपल रिमेंबर, त्यांना असं आठवत होतं की ग्रोविंग इट इयर्स ॲगो या तांदळाचं उत्पादन वर्षानुवर्षापूर्वी घेतलं जायचं. म्हणजे अलीकडच्या 5, 10, 15, 20 वर्षाच्या काळामध्ये या तांदळाचं उत्पादन कुणीतरी घेतलेलं असं त्यांना अजिबात सुद्धा आठवत नव्हतं. मग आता ह्याचं 20 सहजासहजी उपलब्ध होईल का? मग ते काय करावं लागेल? कसोशीने त्याचा शोध घ्यावा लागेल. ते कुणाकडे उपलब्ध आहे ते पाहावं लागेल. लक्षात आलं? पापड. बट दे ऑल स्पोक देअर हेड्स when I asked them about the seeds and told me that it had disappeared. But they all shook their heads. पण त्या सगळ्यांनी स्वतःच्या मान हलवल्या. shook their heads. Shaking heads म्हणजे काय? saying no. नकार दिला. त्या सगळ्यांनी काय केला? नकार दिला. कशासाठी? when ज्यावेळेस I asked them, लेखकाने त्यांना विचारलं होतं about the seeds. कशाबद्दल? त्या कासबाई बियाबद्दल. आता हे कासबाई बियाणं कुठे भेटेल? कुणाकडे भेटेल? नक्की ते कोणत्या भागात जास्त पिकतं? मग त्या गावामध्ये कुणाकडे उपलब्ध आहे का ते? तुमच्या ऐकण्यात आहे का? त्यावेळेस त्या सगळ्यांनी नकारार्थी मान हलवल्या. अँड टोल्ड मी दॅट इट हॅड डिसॅपियर्ड. आणि या सगळ्यांनी परत लेखकाला असं सांगितलं की ते आता नष्ट झालेलं आहे, डिसॅपियर झालेलं आहे. ते आता कोणीही वापरत नाही, त्याचा वापर बंद झालेला आहे. द टेल्स ऑफ कासबाई मेड अस मोर डिटरमाइंड टू गेट इट. द टेल्स ऑफ कासबाई. मग कासबाईबद्दलच्या ज्या कथा होत्या किंवा त्याच्या ज्या गोष्टी आमच्या कानावर ऐकायला पडत होत्या, या गोष्टींनी मेड अस मोर डिटरमाइंड टू गेट इट. आम्हाला ते मिळवण्यासाठी अधिक निर्धारित केलेलं. म्हणजे जसजसं आम्ही कासबाईबद्दलची माहिती ऐकत गेलो, जसजसं त्याच्याबद्दलची माहिती आम्ही संकलित करत गेलो, गोळा करत गेलो, तसतसं आमच्या मनामध्ये काही करून आपण ते बियाणं काय करायचं? मिळवायचं. असा एक निर्धार काय झाला आमच्या मनामध्ये? पक्का झाला. डिटरमाइंड म्हणजे काय? निर्धार पक्का होणे. वी डिसाइडेड दॅट. आम्ही असं ठरवलं इफ वी डिड मॅनेज टू गेट सम सीड्स. जरी आम्हाला थोडंफार जरी बियाणं मिळलं त्यातलं, दिस वुड बी अ ग्रेट राईस टू ग्रो. तरीसुद्धा तांदूळ पिकवण्यासाठी आमच्यासाठी ते खूप महत्त्वाचं काम ठरेल. म्हणजे अगदी अर्धा किलो 1 किलो जरी भेटलं तर ते ह्या वर्षी आम्ही ते लावू, त्यानंतर त्याच्यातून जे उत्पन्न मिळते त्याच्या पुढच्या वर्षी परत अजून त्याची लागवड करू, त्याच्यातून परत त्याची लागवड करू. अशा पद्धतीने आम्ही टप्प्याटप्प्याने काय करू? 2-3 वर्षामध्ये त्या बियाणांच्या संख्येमध्ये किंवा क्वांटिटीमध्ये वाढ करू. परंतु ते बियाणं मिळणं एवढं सोपं नव्हतं. आय थॉट द गव्हर्नमेंट मे नो समथिंग अबाउट इट. त्या लेखकाला असं वाटलं की कदाचित गव्हर्नमेंटकडे तरी याची कुठेतरी काय असावी? नोंद असावी. गव्हर्नमेंटला तरी काहीतरी माहीत असावं या बाबतीत. अ विजिट टू द ॲग्रिकल्चरल ऑफिसर वॉज एनलाइटनिंग. अ विजिट टू द ॲग्रिकल्चरल ऑफिसर. मग तो ॲग्रिकल्चर ऑफिसरकडे गेला, तालुका कृषी अधिकाऱ्याकडे. आणि ही जी त्यांची भेट होती वॉज एनलाइटनिंग. एनलाइटनिंग आनंददायी. म्हणजे या भेटीचा उद्देश सफल झाला होता. थोडीफार माहिती त्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडून त्या कासबाई या बियाणाबद्दल लेखकाला काय झाली?
प्राप्त झाली. ॲक्च्युली असं होत नाही. जुन्या काळातील जी जुनी बियाणं आहेत याच्याबद्दलच्या नोंदी सरकारी दप्तरी असलेल्या आपल्याला आठवत नाहीत किंवा दिसून येत नाहीत. उदाहरणार्थ मारुती चितमपल्ली नावाचे एक लेखक आहेत. पहा काय नाव आहे त्यांचं? मारुती चितमपल्ली. आता हे मारुती चितमपल्ली जे आहेत का नाही हे निसर्ग लेखक आहेत. म्हणजे निसर्गावरती ज्या घटना आहेत, बदल आहेत, प्राणी पक्षी, जैवविविधता, त्याच्यात सगळे बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत ते आपल्या लेखनात काय करत असतात, मांडत असतात. मग विदर्भातल्या एका जंगलामध्ये भटकंती करत असताना त्यांच्या निदर्शनाला असं आलं की त्या ठिकाणची जी कासवं आहेत का ती झाडावर चढतात. पुढे चढतात, झाडावर चढतात. आणि मग त्यांनी निरीक्षण केलं नंतर कासवांचं की कासवं झाडावर का चढतात, तर ते डिंक खाण्यासाठी चढतात. कशासाठी चढतात? डिंक खाण्यासाठी. मग त्यांनी वेगवेगळ्या तज्ज्ञांशी संपर्क साधला की जे टॉर्टॉइजवरती रिसर्च करायचे, कासवावरती रिसर्च करायचे. तर एकाही तज्ज्ञाला याची जाणीव नव्हती की कासव झाडावर चढतात, कारण ते प्रॅक्टिकल लॅबमध्ये अभ्यास करायचे कासवांचा. आणि मारुती चितमपल्ली कुठे अभ्यास करायचे? निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्यांच्याकडे जाऊन अभ्यास करायचे. त्यामुळे त्यांच्या वर्तनाचा इन डिटेल माहिती काय व्हायची मारुती चितमपल्ली यांना भेटायची. मग त्यांनी त्याच्या नोंदी केल्या आणि त्या नोंदी त्यांनी वन विभागाला पाठवून दिल्या. आणि सरकारी दप्तरी याची नोंद ठेवा. तर सरकारी अधिकाऱ्यांनी त्यावेळेस असं सांगितलं असं कुठं असतं का म्हणले, कासव कुठे झाडावर चढतात का? एक तर ॲक्च्युली ही माहिती अगोदर कोणाकडे असायला हवी होती, वनाधिकाऱ्याकडे असायला हवी होती माहिती. परंतु संबंधित माहिती वनाधिकाऱ्यांना मारुती चितमपल्ली यांनी कळवल्यावर सुद्धा त्यांनी ते स्वीकारायला काय केलं, नकार दिला. आणि मग त्यांना ते सगळं मारुती चितमपल्ली यांनी प्रूव्ह करून दाखवलं. आणि मग कुठे जाऊन त्यांच्या लेखी दप्तरी काय झाली, त्याची नोंद झाली की कासव सुद्धा कुठे चढतात, झाडावरती चढतात. म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना सगळ्याच गोष्टी माहीत असतात असं नाही. लेखकाचं नशीब चांगलं होतं व्यंकटेश्वर अय्यर यांचं की त्यांनी ज्या कृषी अधिकाऱ्याला भेट दिली होती त्या कृषी अधिकाऱ्याला त्या तांदळाच्या जातीबद्दल, कोणती तांदळाची जाती, कासबाई, त्याच्याबद्दल काय होते, माहिती होती. आणि त्या दोघांची जी चर्चा झाली ती सकारात्मक झालेली होती. ही हॅड नॉट इवन हर्ड ऑफ दिस राईस व्हरायटी. त्यांनी सुद्धा त्या राईस व्हरायटीबद्दल काही ऐकलेलं नव्हतं फार. ही सेड द विलेजर्स वेअर टॉकिंग मी फॉर राईड. मग त्यांनी काय सांगितलं बा, द विलेजर्स वेअर टेकिंग मी फॉर अ राईड. मला काय काय वेळेस राईडला घेऊन जायचे, म्हणजे त्यांच्या शेतामध्ये भेटी द्यायला घेऊन जायचे तालुका कृषी अधिकाऱ्याला. अँड देअर वॉज नो राईस बाय दिस नेम. आणि या नावाने मला त्या ठिकाणी कोणताही तांदूळ दिसून आला नाही. He rattled off the names of a number of latest hybrids. Rattle, talk rapidly at length. बरोबर एका पाठोपाठ एक सांगणे. He rattled off the names of the number of latest hybrids. अलीकडच्या काळातील जे लेटेस्ट हायब्रिडचे वाण आलेले आहेत का, व्हरायटी आलेले आहेत का, त्यांच्या विविध प्रकारच्या जाती त्या तालुका कृषी अधिकाऱ्यांनी काय केल्या, एका पाठोपाठ एक सांगून टाकल्या. आणि इवन ऑफर टू गिव्ह मी सम ऑफ दे फ्री ऑफ कॉस्ट फॉर अ ट्रायल. आणि त्यापैकी काही त्यांनी त्यांना ऑफर सुद्धा केल्या. त्या तालुका कृषी अधिकाऱ्यांनी लेखकाला त्यातल्या काही व्हरायटी काय केल्या, ऑफर सुद्धा केल्या. कशासाठी? फ्री ऑफ कॉस्ट, विनामूल्य. आणि कशाला, कोणत्या तत्वावरती? ऑन अ ट्रायल बेसिस, प्रायोगिक तत्वावरती. म्हणजे गव्हर्नमेंटनं जर एखादी नवीन व्हरायटी डेव्हलप केली तर ती शेतकऱ्यांना, काही शेतकऱ्यांना, ठराविक शेतकऱ्यांना ती ॲक्च्युली शेतामध्ये कशी काम करते यासाठी काय केली जाते, ती प्रायोगिक तत्वावरती डेमो म्हणून काय केलं जातं, त्याचा वापर करायला परवानगी दिली जाते. औषध कंपन्या सुद्धा एखादं नवीन औषध जर मार्केटला आलं तर ते डेमो म्हणून एखाद्या शेतकऱ्याला एखादी बॉटल वापरायला देतात आणि त्याचे फोटो वगैरे काढून ते काय करतात, नंतर दुसरीकडं त्याची जाहिरात करतात. याच्या पाठीमागे त्यांचा उद्देश असा असतो की याचा रिझल्ट दाखवणे, काय दाखवण्याचा रिझल्ट. त्या पद्धतीनं त्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा किंवा त्या ॲग्रिकल्चर ऑफिसरने सुद्धा लेखकाला विविध प्रकारच्या विविध हायब्रिडच्या जाती तांदळाच्या सांगितल्या आणि त्यातल्या काही तांदळाच्या जाती आम्ही तुम्हाला ट्रायल बेसिसवरती मोफत देऊ असं सुद्धा त्यांना ऑफर दिली. कर्सिंग माय सेल्फ फॉर वेस्टिंग टाइम विथ हिम आय मूव्ड ऑन टू द नेक्स्ट डेस्टिनेशन. आता त्यानं कसं जरा थोडंसं कन्फ्युजन केलं आपल्या इथं. अगोदर त्यानं काय म्हणलंय, वॉज एनलाइटनिंग. एनलाइटनिंग म्हणजे काय, उत्साह करणे ॲक्च्युली त्याचा मिनिंग, पण इथं अज्ञान दूर करणे असा अर्थानं घेतला आहे ना. माझं कन्फ्युजन झालं थोडंसं त्या ठिकाणी तो शब्द. तर त्याचा ॲक्च्युअल मिनिंग काय माहिती आहे, एनलाइटचं प्रोत्साहन देणे, उत्साह वाढवणे असा आहे त्याचा. म्हणून मला वाटतं की त्या दोघांची चर्चा सफल ठरली, पण अज्ञान दूर झालं लेखकाचं. म्हणजे लेखकाला असं वाटत होतं की आपण त्या अधिकाऱ्याला भेटलं तर आपल्याला माहिती मिळेल, पण माहिती काय भेटली त्या अधिकाऱ्याकडून नाही भेटली. म्हणजे मी जे मारुती चितमपल्ली यांचं उदाहरण दिलं तेच खरं ठरलं मला. थोडक्यात अधिकाऱ्यांना काही माहिती नसते.
ते फक्त थेरॉटिकल माहिती ठेवतात, प्रॅक्टिकल त्यांच्याकडं माहिती कशी असते फार कमी असते. कर्सिंग मायसेल्फ फॉर वेस्टिंग टाइम विथ हिम, त्याच्याबरोबर वेळ वाया घालवल्याबद्दल लेखक स्वतःलाच दोष देऊ लागला. अँड आय मूव्ड ऑन टू द नेक्स्ट डेस्टिनेशन, आणि म्हणून लेखक पुढच्या ठिकाणाकडे वळला. आता पुढं काय करायचं त्याचा विचार करू लागला. दिस टाइम इट वॉज द आदिवासी महामंडळ ॲट कासा. त्यानंतर तो कुठे गेला? कासा या शहरामधल्या किंवा गावामधल्या आदिवासी महामंडळाकडे गेला. कुठे गेला तो? आदिवासी. आता हे कशाबद्दलचं आहे? हा लेसन कोणत्या पिकाच्या संबंधित आहे? कोणतं पीक सांगतो मी? राईस. कोणत्या पिकासंदर्भातला आहे तो? राईस या पिकासंदर्भात आहे. आपल्या भागामध्ये जास्त उत्पादन कशाचं होतं रे? ऊसाचं होतं. ऊसाचं संशोधन केंद्र कुठे आहे आपल्याकडचं? ऊसाचं संशोधन केंद्र कुठं आहे? पश्चिम महाराष्ट्रातलं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त काय पिकतो? ऊस पिकतो. बरं आहे. कुठं आहे ते? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या नावाने, मांजरी बुद्रुक. कुठं आहे ते? कुणी स्थापना केली त्याची? VSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट स्थापना कोणी केली? सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटलांनी केली. आणि तेच आज ऊसाचे विविध प्रकारचे नवनवीन वाण शोधून काढतं. नवनवीन वाण काय करतं? शोधून काढतं. लक्षात घ्या. सुरुवातीला 765 नावाचा ऊस होता. तुम्हाला वाटतं नाही? प्रश्न मला वाटतंय तुम्हाला कळत सुद्धा नसेल का? आम्ही लहान असताना तो ऊस असायचा. त्यानंतर 671 नावाचा ऊस आला, ज्याला पूस होती, लाल भडक ऊस होता तो. त्यानंतर 8632 आला, जो आता आहे. त्यानंतर परत 265 आला. त्यानंतर ते 0011 आणि ते अनेक व्हरायटी आल्या त्यामध्ये. लक्षात आलं? आता पुष्कळ व्हरायटी आपल्याकडे काय आहेत ऊसाच्या उपलब्ध आहेत. पण जुन्या काळामध्ये 765 नावाची एकच व्हरायटी असायची. सगळ्या कारखान्याकडे तोच ऊस. आता तसं नाही. आता वेगवेगळ्या व्हरायटी आल्या. ह्या कोणी शोधल्या? VSIने शोधल्या. कोणी शोधल्या? VSIने शोधल्या. तसं इथं सुद्धा आदिवासी महामंडळ आहे. आणि ह्या आदिवासी महामंडळ जे आहे का, त्या आदिवासी लोकांनी जी पिकं घेतली जातात का आदिवासी लोकांकडून, त्या पिकांच्या क्षेत्रामध्ये संशोधन करण्याचं काम करतं. जसं VSI ऊसामध्ये संशोधन करण्याचं काम करतं का, त्या पद्धतीने. ॲट कासा, कुठं आहे ते? कासामध्ये विच बाय द राईस फ्रॉम द आदिवासी विलेजर्स ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट, जे बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंटच्या वतीनं आदिवासी लोकांकडून काय खरेदी करतं? तांदूळ खरेदी करतं. काय खरेदी करतं? तांदूळ खरेदी करतं. जसं की मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये तूर, मूग हे खरेदी केले जातात गव्हर्नमेंटच्या वतीनं. त्याच्या संस्था आहेत, त्याची महामंडळ आहे. काय त्याची महामंडळ आहे स्पेशल अशी. मग एक्सेस झालेली जी तूर आहे किंवा मूग आहे, उडीद आहे, ह्या डाळी ज्या आहेत त्या सगळ्या, या डाळी तिकडे जास्त पिकतात मराठवाड्यामध्ये वगैरे. तिकडच्या त्या डाळी या पणन विकास महामंडळामार्फत काय केल्या जातात? खरेदी केल्या जातात गव्हर्नमेंटच्या वतीनं. कोणाच्या वतीने खरेदी केल्या जातात? गव्हर्नमेंटच्या वतीने खरेदी केल्या जातात. आणि नंतर ज्यावेळेस शॉर्टेज असेल त्यावेळेस त्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून काय केल्या जातात? बाहेर काढल्या जातात. लक्षात घ्या. कासबाई डिड नॉट फिगर इन देअर फाईल्स. कासबाईचा त्यांच्या फाईलमध्ये कुठेही आम्हाला उल्लेख दिसून आला नाही. म्हणजे ते दरवर्षी शेतकऱ्याकडून विविध प्रकारचे तांदूळ विकत घेतात, पण त्यामध्ये त्यांनी कासबाई नावाच्या जातीचा तांदूळ कुठेही विकत घेतलेला त्यांना दिसून आलेला नाही. अ गुड इंडिकेशन वाय पीपल डिड नॉट ग्रो इट एनी मोर. हे चांगलं दिशादर्शक होतं. गुड इंडिकेशन हे चांगलं लक्षण होतं की वाय पीपल डिड नॉट ग्रो, की लोक हा तांदूळ का पिकवत नाहीत एनी मोर, सहज अजिबातच का पिकवत नाहीत. हे त्याचं एक दिशादर्शक होतं. का पिकवत नाहीत? मिळतच नाही. तांदूळच काय होत नाही? मिळत नाही. आणि मिळला तरी तो पुढे विकत घेतला जात नाही. आता कासबाई जिथं हायब्रिडचं बियाणं विपुल प्रमाणात उपलब्ध होईल किंवा हायब्रिडचा माल जिथं विपुल प्रमाणात उपलब्ध होईल तिथं हे कासबाईला कोण विकत घ्यायचे? आदिवासी महामंडळ त्याला विकत घेईल का? म्हणून लोक काय करत नव्हते? तो पिकवतच नव्हते. द मार्केट इटसेल्फ डिड नॉट रिकॉग्नाइज द राईस. मार्केटला सुद्धा या तांदळाची ओळख नव्हती. सो इफ यू ग्रीट यू, जर तुम्ही तो तुमच्या पद्धतीने पिकवला, यू वुड बी नॉट बी एबल टू सेल इट, तर तुम्हाला तो विकायला खूप समस्या येतील. तुम्हाला तो विकणं काय होणार नाही, सहज शक्य होणार नाही. तुम्ही पिकवाल तो, पण विकणं काय होईल? खूप अवघड होईल. हावेवर द ऑफिसर इनचार्ज हिअर, तरी सुद्धा तिथला जो ऑफिसर इनचार्ज होता हॅड मोर नॉलेज ऑफ राईस. त्याला तांदळाची खूप माहिती होती. अँड डिड रिमेंबर कासबाई बीइंग सोल्ड टू हिम अ फ्यू इयर्स ॲगो. आणि त्याला असं आठवत होतं की काही वर्षापूर्वी कासबाईची खरेदी विक्री झालेली
होती. त्या अधिकाऱ्याला थोडंसं आठवत होतं. सो वेन आय इन धनिवारी Baban and I started looking for Devuhanda and found a graying old man wearing a cap sitting outside his house on a charpoy. So when I धनिवारी त्या भागात एक गाव आहे छोटं, आणि मग त्यानंतर तो कुठे गेला? धनिवारी या छोट्याशा गावामध्ये गेला. बबन अँड आय स्टार्टेड लुकिंग. बबन आणि त्याने, लेखकाने, या दोघांनी देवहांडामध्ये त्या तांदळाचा शोध घ्यायला सुरुवात केली. अँड फाउंड अ ग्रेइंग ओल्ड मॅन वेअरिंग अ कॅप. त्यांना एक वृद्ध ग्रस्त दिसून आला, ज्याने डोक्यावरती काय घातलेली होती? टोपी घातलेली होती. सिटिंग आउटसाइड हिज हाऊस ऑन अ चारपाय. आणि तो आपल्या घराच्या बाहेर चारपायवरती बसला होता. चारपाय म्हणजे काय? कॉट वगैरे. आपण त्याला ग्रामीण भागामध्ये काय म्हणतो? ग्रामीण भागामध्ये बाज. काय म्हणतो आपण त्याला? बाजावरती बसलेला होता. पुस्तकात लक्ष द्या. अँड एक सरपंच ऑफ द विलेज, ही हॅड एकर्स ऑफ लँड. तो कोण होता त्या गावचा? एक सरपंच, म्हणजे माजी सरपंच होता. ही हॅड एकर्स ऑफ लँड. त्याच्याकडे काही एकर जमीन होती. अ ह्यूज हाऊस, प्रचंड मोठं घर होतं. अँड अ लार्ज फॅमिली. आणि त्याचं कुटुंब कसं होतं? एकत्रित होतं. प्रचंड मोठं कुटुंब होतं. आफ्टर एक्सचेंजिंग द युज्युअल प्लेझंटरीज, जी दैनंदिन नेहमीची जी पाहुणचार असतो, तो पाहुणचार झाल्यानंतर वी केम टू द टॉपिक ऑफ कासबाई. आम्ही कुठं आलो? सरळ कासबाईच्या मुद्द्यावरती आलो. म्हणजे लेखकानं सरळ त्या सरपंचाकडं कोणत्या गोष्टीचा विषय काढला? कासबाईचा विषय काढला. द मिअर मेन्शन ऑफ कासबाई अँड देवहांडा ड्रिफ्टेड इन टू द पास्ट. द मिअर मेन्शन ऑफ कासबाई अँड देवहांडा. कासबाई आणि देवहांडा ड्रिफ्टेड इन टू द पास्ट. या दोन्ही व्हरायटी काय झालेल्या आहेत? भूतकाळ जमा झालेले आहेत. काय झालेले आहेत? भूतकाळ जमा. इज आईज टर्न ड्रीमी. त्यांचे डोळे स्वप्नावर झाले. म्हणजे माणूस असा कसा विचारात पडतो ना पूर्वीच्या, मग पूर्वीच्या काळात ती होती, असं त्यांच्या डोळ्यातून जाणवू लागलो. अँड विथ अ ट्रेम्बर इन हिज व्हॉइस. त्यांचा आवाज थोडासा अडखळू लागला. ही टोल्ड अस हाऊ द एंटायर विलेज ॲट वन टाइम ग्रीव ओनली कासबाय. की या गावामध्ये एकेकाळी संपूर्ण गावच्या गाव फक्त कशाचं पीक घ्यायचा? कासबाईचं पीक कसं घ्यायचा. मग हे ते सांगू लागले त्यांच्या शब्दातून. आणि याच्या आठवणीमध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये ते सगळं दिसू लागलं. आणि त्यांचा आवाज सुद्धा काय झाला? गोगरा झाला. ही सेड, त्यांनी पुढे सांगितलं, देअर वॉज अ टाइम वेन पीपल पासिंग आवर विलेज ड्युरिंग लंच टाइम वुड बी फोर्स्ड टू स्टॉप अँड आस्क फॉर मील. देअर वॉज अ टाइम, एक काळ असा होता म्हणले ते, वेन पीपल पासिंग आवर विलेज, ज्यावेळेस लोक आमच्या गावातून जायचे किंवा गावाच्या आजूबाजून जायचे, ड्युरिंग लंच टाइम, दुपारच्या वेळेला, जेवणाच्या वेळेला जे लोक चाललेले असायचे, वुड बी फोर्स्ड टू स्टॉप, तर त्यावेळेस इथं थांबायचे, मुक्काम करायचे किंवा विश्रांती घ्यायचे. अँड आस्क फॉर मील, आणि आम्हाला काय मागायचे? जेवण मागायचे. सच वॉज द अल्युरिंग अरोमा ऑफ कासबाय. कासबाईचा इतका प्रचंड काय असायचा? सुगंध असायचा. म्हणजे त्या गावातून प्रवासाच्या दरम्यान जाणारे लोक सुद्धा त्या गावामध्ये खास काय खाण्यासाठी थांबायचे? कासबाईचा भात खाण्यासाठी थांबायचे किंवा कासबाईपासून बनलेले अन्नपदार्थ काय करायचे? खाण्यासाठी थांबायचे. इतका त्याचा सुगंध काय होता? सुंदर होता. द एंटायर एरिया वुड हॅव दिस हेडी अरोमा. या संपूर्ण भागामध्ये त्या कासबाईचा सुगंध दरवळलेला असायचा. हँगिंग इन द एअर ॲज ऑल द हाऊसेस कुक्ड द सेम राईस. कारण का? तर प्रत्येक घरामध्ये एकच तांदूळ पिकवला जायचा. तो तांदूळ कसा असायचा? कासबाईचा. पण कधी सांगतोय तो सरपंच? पास्ट, बिफोर 20, 30, 40 इयर्स ॲगो. 30-40 वर्षापूर्वी गोष्ट सांगतोय तो. इतकं त्या गावामध्ये काय करायचं? कासबाईचं उत्पन्न घेतलं जायचं. टुडे ही सेड नो वन ग्रीव कासबाय. आज तो असं म्हणतोय की आज कासबाई कुणीही उत्पादित करत नाही किंवा कुणीही पिकवत नाही. अँड एव्हरीवन हॅड शिफ्टेड टू ग्रोईंग द न्यू हायब्रिड व्हरायटीज. आणि प्रत्येकजण आज कोणत्या प्रकारचा तांदूळ पिकवण्याकडे त्याचा कल वाढलेला आहे? हायब्रिड व्हरायटीज पिकवण्याकडे कल वाढलेला आहे. ही क्लेम्ड ही हॅड टू फोर्स हिमसेल्फ टू ईट दिस राईस. ही क्लेम्ड, त्यानं असा दावा केला, ही हॅड टू फोर्स हिमसेल्फ, त्यानं स्वतःला सुद्धा फोर्स केलं होतं, जबरदस्ती केली होती, टू ईट दिस राईस दॅट वॉज सो इन्सिपिड. की हा राईस जो कसा होता? इन्सिपिड होता, अमूल्य होता. तो खाण्यासाठी त्यानं स्वतःला सुद्धा काय केलेली? फोर्स केलेलं होतं. ठीक आहे, आपण थांबू या ठिकाणी. बाकीचं पुढच्या तासात. धन्यवाद.